सर्व शेतकऱ्यांना आज रक्कम जमा व तसेच एक विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीक विम्याचे दुसरा टप्पा सुरू। पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। ही रक्कम थेट 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ही बातमी उत्तम माध्यमातून समोर आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना समाधानाचे वातावरण आहे। पीक विमा वाटपाच्या यादी घोषणा तुम्ही पाहू शकता की 22, 2023, 2024 आणि हे मे महिन्यातील 2025 या 3 वर्षाची पीक विम्याची यादी जाहीर झालेली आहे। तुम्ही जर या यादीचे तुमचे नाव लगेच तपासू शकता। पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्यात 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले आहेत। पिकानुसार मिळालेली रक्कम तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे का हे तुम्ही तपासा। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावेही यादीत आहेत। मागील 3 वर्षाची 2022, 23, 24 आणि पीक विमा एकत्रितपणे दिले जात आहे। भागात 50,000 रुपये ज्वारी, 23,000 रुपये बाजरी, 32,000 रुपये भुईमूग, 45,000 रुपये सोयाबीन, 55,000 रुपये मूग, 38,000 रुपये उडीद, 25,000 रुपये तूर, 47,000 रुपये कापूस, 60,000 रुपये मका आणि 36,000 रुपये पीक वाटपचे टप्पे। हा पीक विमा 2022, 23 आणि 24 आणि 25 मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे जमा होत आहे। 2022 आणि 25 पर्यंत पीक विम्याचे वाटप पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। काल पहिला टप्पा जमा झाला असून आज सांगितले आहे की ज्याचे शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहेत। बाकीचे शेतकऱ्यांच्या खात्यात आज 100% जमा केले जाणार आहे। वाटपाची गती वाढणार 2022 ते 25 या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांना विमा भरला होता त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही अपडेट फक्त 5 मिनिटांपूर्वी सरकारकडून आली आहे। शेतकऱ्यांना अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना 30 ते 35,000 रुपये मिळत आहे। कृषी विभागाने सांगितले आहे की केंद्र सरकारकडून 2022-25 पीक विमा भरला नव्हता, त्यामुळे सरकारने मागील 3 ते 4 वर्षात पीक विमा एकत्र करायला सुरू केली आहे। डाबाटा आणि इतर जिल्ह्यांमधला वाटप गेल्या 2 दिवसात 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा काम पूर्ण झालेला आहे। आज दुसऱ्या टप्प्याने उरलेले सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा केले जात आहे। जर तुम्ही अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमचे येतील पैसे अपडेट थोड्यात उशिरा होऊ शकतो। कृषी विभागाने बँक खाते तपशील जमा करणे दिले आहेत। आज सकाळी काही जिल्ह्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आज दुपारपासून 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिवेग येणार आहे। अटे आणि सरकारचा आदेश, आज 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केले जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले। या 16 जिल्ह्याची यादी बँक न दिली गेली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे केली आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। सरकारने कोणत्या अटी घातल्या आहेत ते तुम्हाला सांगणार आहोत। 75 आणि ग्रामीण पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे। अगोदरच कागदपत्रे आणि बँक खाते स्थिती, ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की ज्यांची 2 महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी लागतील, जी जमा केल्यानंतर 100% पीक विमा मिळणार आहे। राज्य सरकारने यासाठी 3,178 कोटीहून मंजूर केले आहे। जर तुम्हाला अजूनही पीक विम्याचे मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासा आवश्यक आहे। तुमचे आधार कार्ड बँक जोडले आहे का? खाते तुम्हाला आधार कार्ड अपडेट आहे का? तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडले गेले आहे का? जिल्ह्यानुसार वाटप, जर तुम्ही हे काम केले नसतील तर पीक विमा खात्यात जमा होऊनही तुम्हाला त्याचा मेसेज येणार नाही। ही कामे पूर्ण करा, कारण दुसरा टप्पा सुरू झाले आहे। ज्याच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे त्यांची यादी पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगितलं, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकेमध्ये KYC केली आहे, त्यांना पैसे मिळाले आहेत। व तसेच एक विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। धन्यवाद।